नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणतास्मताम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्महे सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डिलधरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषसाध्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आज आता 14वा अध्याय सुरू आहे। सगळ्यांच्या आधीची जाणं महालक्ष्मीकाच्या भव्य वासुरणे आजच्याला सुरुवात। सकळांच्या आधीची जाणं महालक्ष्मी असे आपण सर्व जगाचे जय ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूप आहे। त्रिगुण स्वरूपे वर्णिले परी मुख्य सात्विकी बोलिल ही देवता स्वरूपे उत्पन्न झाली लक्षालक्ष रूपाती। भक्ताशी स्वरूप आहे लक्ष भक्ताशी असे लक्ष सर्व व्यापुरी सर्वसाक्ष स्वरूप असे राहिले ते। मातुलिंग कथा खेट पान पात्रधारी स्पष्ट नागलिंग योनी वरिष्ठ धरती झाली मस्तकी। तप्त सुवर्णासारखा वर्ण तप्त सुवर्णाची भूषणे जाण सकळ लोक शून्य पाहून आपल्या ते जे पूर्ण केलं। शून्य पाहून सकळ लोक दुसरे रूप स्वरूप धरले लेख केवळ तमोगुणा सकळी कृष्णवर्णा झाली। ती तव महाकाली जाण भिन्नांजनासारखा वर्ण विक्राळ दाढायुक्त वदन विशाल लोचन
तनूचे खाई मध्यमापण नारी दिसे शोभायमान कबंधाराते उरे करून धारण करते जावे शिराची माळा घातली जाणे एके हाते हस्ते खडक घेऊन तुझे हस्ती पानपात्र धारण करते झाली जगदंबा तिसरी हस्ती धरले शिर चौथे हस्ती केटक सुंदर अलंकृत चतुर्भुज समग्र शोभतसे महाकाल दीप प्रमोदोत्तमा काली नामसे बोलती झाली महालक्ष्मीशी नामकर्मदे मदसी माते तुला नमो नमः। महाकालीने महालक्ष्मी देवीला सांगितलं माझं नामकरण कर। महाकाली ते ऐकून वचन मग महालक्ष्मी बोले आपण नामकर माते तुझं लागून देते आता श्रवण करी तुला जग कोणत्या नावाने ओळखेल ते मी सांगतो। महामाया महाकाली उत्तमा महामारी तुझा तुझाय नाम निद्रा कृष्णा एकविरा परम कालरात्री तुळसे अशी 10 नावं मी तुला दिली। ही 10 तुझी नामे जाण कर्मे करून प्रतिवाद्य पूर्ण या तुझ्या नामकर्माते जाणून पठण करतो तुझे पाय या परी बोलून कालीव्रत महालक्ष्मी काय करतं महासरस्वती स्वरूप त्वरित घेऊन तिसरी झाली महासरस्वती रूपाने आली। ही महासरस्वती कशी आहे अतिसत्व अतिशुद्ध सत्वगुणे करून महासरस्वती झाली जाण चंद्रासारखी प्रभा पूर्ण धारण करते झाली। अक्षमाला अंकुशधारी वीणा पुस्तक घेऊन करी होती झाली ती श्रेष्ठ नारी आहे नामे ऐका ती महाविद्या कामधेनु भारती आर्या ब्राह्मी वाको सरस्वती महावाणी वेदगर्भाची ईश्वरी हे 10वे। या सरस्वतीला त्यांनी नाव दिली। महाविद्या म्हणतील तुला कोणी कामधेनु म्हणतील कोणी भारती म्हणतील कोणी आर्या म्हणतील कोणी ब्राह्मी म्हणतील कोणी वाको म्हणतील कोणी सरस्वती म्हणतील कोणी महावाणी म्हणतील वेदगर्भा म्हणतील कोणी ईश्वरी म्हणतील अशा नावाने लोक तुला ओळखतात। महालक्ष्मी राजस्वरूपामध्ये आहे सरस्वती ही सात्विक स्वरूपामध्ये आहे आणि काली ही तामसिक स्वरूपामध्ये त्या दोघीचे श्री गणेशाय नमः आजच्या कथेला आपण सुरुवात करतो। त्या दोघीचे ऐसे बोलून स्वयं महालक्ष्मी आपण कन्यापुत्राचे आपणापासून निर्मिती झाली तत्काळ पुत्र तो ब्रह्मदेव दान कन्याची लक्ष्मी सगुण त्या दोघाचे नामाविधान ठेवची झाली जगदंबा। महालक्ष्मीने ब्रह्मदेवाला निर्माण केले आणि कन्या म्हणून लक्ष्मीला निर्माण केले। विधी हिरण्यगर्भ विरंची धाता इथे पुत्राची नावे ठेवी माता ती मध्वा कमला लक्ष्मी पुत्रा कन्येची नावे ठेवली। त्या ब्रह्मदेवाला नावं ठेवली तिने नामकरण करताना 2-3 नावं ठेवली। त्याला विधी म्हणून ओळखलं जातं हिरण्यगर्भा म्हणून ओळखलं जातं विरंची म्हणून ओळखलं जातं धाता म्हणून ओळखलं जातं अशा नावाने ब्रह्मदेव ओळखला जातो। आणि लक्ष्मी जी आहे तिला कोणी स्त्री म्हणून ओळखतं कोणी पद्मा म्हणून ओळखतं कमला म्हणून ओळखतं लक्ष्मी म्हणून। यानंतर महाकाली आपण कन्यापुत्रा ते आपणापासून उत्पन्न करते झाली जाण मने करून क्षण मागते। महाकालीने आपल्या मनापासून कन्यापुत्रांना निर्माण केले। पुत्र तो महादेव लेखा कन्याची सरस्वती सम्यक त्या दोघाचे नामे आणि ठेवती झाली महामाया। हे महाकालीचे मानसपुत्र आहेत। त्या मुलाचं नाव महादेव ठेवलंय मुलीचं नाव सरस्वती ठेवलेले। या महादेवाला नीलकंठ रक्तबाहू शंकर श्वेतांग कपर्दी चंद्रशेखर साणू ईश्वर रामेश्वर पुत्राची त्या मुलाला नीलकंठ म्हणून ओळखतात शंकराला रक्तबाहू म्हणतात शंकर म्हणून ओळखतात श्वेतांग म्हणून ओळखतात कपर्दी म्हणून चंद्रशेखर म्हणून त्रिलोचन रुद्र साणू ईश्वर या नावाने त्या शंकराला जाणलं जातं। सरस्वती विद्यार्थना कामधेनु आणि भाषाक्षरा नामे ठेवली सुंदरा कन्येला घेते काळे। सरस्वतीला नावं ठेवलेली आहेत तरी त्रैविद्या म्हणून आहे कामधेनु म्हणून आहे भाषाक्षरा म्हणून आहे। त्यानंतर महासरस्वती कन्यापुत्राचे झाली निर्मिती पुत्र तो महाविष्णू निश्चिती कन्या गौरी प्रियस। मग महासरस्वतीने मुलं निर्माण केली। मुलाचं नाव आहे महाविष्णू आणि मुलीचं नाव गौरी।
नंतर त्या उभयराशी नामे ठेवती झाली कैसी ती जय का विवेकीची स्वस्त चित्ते करून या सरस्वतीला एक मुलगा एक मुलगा. त्या सरस्वतीने आपल्या मुलाचं नाव ठेवलं विष्णू. त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. विष्णू, कृष्ण, ऋषिकेश, वासुदेव, जगन्निवास, जनार्दन ही त्याची नावं आहेत. उमा आणि मुलीचं नाव गौरी ठेवलं आहे आणि तिची नावं अशी आहेत. त्या गौरीला म्हणजे पार्वतीला उमा म्हणून ओळखलं जातं, सती म्हणून ओळखलं जातं, चंडी म्हणून ओळखलं जातं, गौरी म्हणून ओळखलं जातं, सुभगा म्हणतात, शिवा म्हणतात, सुंदरी नाव. या नावाने ती पार्वती ओळखली जाते. या प्रकारे युवतीदान पुरुषत्वावले आपण ज्ञाते पाहते त्यांचे ज्ञान ज्ञान नाही. महामायेच्या स्वरूपाचे ज्ञाने जाणते ते जाणते इतर ज्ञाने नेणते ते न जाणते करा. अशा प्रकारे या विश्वाचं नियोजन करण्याकरता त्याची व्यवस्थित मांडणी करण्याकरता ही महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती पुढची सरस्वती निर्माण केली. नंतर महालक्ष्मीजीने सरस्वती दिली ब्रह्मया कारणे विष्णू हे तिचे दात देणे लक्ष्मी देवता झाला. महालक्ष्मीची मुख्य आहे देवी. तिने ब्रह्मदेवाला सरस्वती दिली, विष्णूला लक्ष्मी दिली. प्रतार गौरीचा आपण महादेव झाला जाणायचे महालक्ष्मीच्या आज्ञे करून तिघे झाले कुटुंबी. गौरीचा आणि शंकराचा ते एकत्र आलेले आहेत आणि अशा रीतीने कुटुंब निर्माण झाले. उत्पत्ती स्थिती प्रलयास सामर्थ्य दिले तिघाचा ब्रह्मा घेऊन सरस्वती यथा सुखे लागतात. उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याचं ही जबाबदारी ब्रह्मदेवावर उत्पत्ती, विष्णूकडे प्रतिपादन आणि शंकराकडे संहाराची कामं दिली. सरस्वतीचं वर्तमान एकत्र होऊन चतुरानंद ब्रह्मांडात एक करून उत्पन्न चराचराचे निर्मिले. ब्रह्मांडाचे जे जे सर्व त्या त्या संहारी महादेव गौरीचे होणे अपूर्व प्रलय करता झाला. त्या ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्माण केलं, चराचर निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेले जे चराचर आहे ते नाश करण्याचं सामर्थ्य शंकराकडे आहे. ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगम आदी असे जाणं त्याते 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 नारायण पालन करील. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जेवढं काही स्थावर जंगम म्हणजे काही चल संपत्ती काही स्थिर संपत्ती असे जे आहे त्या सगळ्याचं रक्षण करण्याचं काम भगवान महाविष्णूकडे. तो लक्ष्मीसहित हे काम पार पाडतो. सर्व सत्वमय आपण महालक्ष्मी असे जाणं सकळांची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा. ही मूळ माया जी आहे ती सत्वगुणी आहे, महालक्ष्मी आहे. तिलाच महामाया जगदंबा म्हणून ओळखलं जातं. जय जगदंब जगदेश्वरी असं तिचं नाव. तीच मूळ प्रकृती साकार असती झाली निराकार पुढे होती झाली साकार. तीच गुणमयी प्रकृती हीच मूळ प्रकृती निराकार होती ती आकाराला आलेली. तिने हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. जे जे दृश्यमान पहावे आणि श्रोते श्रवण करावे, जे जे मनास कल्पावे मायारूप दिसते. जे जे आपल्या दृष्टीला दिसतं, जे जे आपल्याला मनाला भासतं ते ते सगळं माया स्वरूप आहे. ते मायेचे रूप आहे सगळं. जे जे नामरूपात्मक सकल ते मायेचे स्वरूप केवळ ब्रह्मा विष्णू महेश सुधान मायापुत्र देई. हे जेवढं दिसतंय ब्रह्मदेव असो विष्णू असो शंकर असो हे मायेचे पुत्र आहेत असो. या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जाणं सर्वोदय देवीचे आराधना प्रेमभावे करावे. ते इंधन मागे जे आहे त्याच्यात लाकडे टाकू नका म्हणावं किंवा नारळ टाकू नका म्हणावं. ते नारळ आणि लाकडे टाकत जाल तर ते सारखं पुन्हा धूर होत राहणार. हा म्हणून सांगतो बाजूला ठेवले हळूहळू एक एक टाकतो बरोबर.
एक एक टाकला तर त्याचं दूर होणार नाही, पण एकदम सगळे टाकले दूर असो. या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जाणं सर्वदा तिची आराधना प्रेमभावे करावे. या अध्याय निरूपले प्राधानिक रहस्य वहिले पुढले अध्याय गायले वैष्णव रहस्य अपूर्व. याचे करता श्रवण पठण सर्व बाधा होती शमन आणि सर्व संकटापासून मुक्त क्षणमात्रे. त्या लक्ष्मीशी नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती. राममुखे ग्रंथपूर्ती चालवी माते आवडीने. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनोन्वरी देवी भगवती महात्म्ये प्राधानिक रहस्य वर्णन नाम चतुर्दशोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. 15वा अध्याय सुरू. श्री गणेशान्मा श्री देवेन्मा स्तुत शौनकाते सांगत मार्कंडे शिष्यानिरोपित मेधा सुरताचे कथित ध्यान पूजन देवी. ऋषी म्हणते नृपा लागून ऐके देवीचे ध्यान पूजनाचे. देवी असे त्रिगुण आपण राजसे तामसे सात्विकी. ऋषी मेधा ऋषी हे सुरथ राजाला सांगतात देवी ही त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तमात्मक आहे. त्रिप्रकारची देवी दान विश्वस्वरूपे सर्व आपण चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहुनामे वर्णिली. तिला चंडिका म्हणतात, तिला दुर्गा म्हणतात, तिला भद्रा म्हणतात. हरीची योगनिद्रा भगवती इशी महाकार्य ऐसे म्हणते ती तमोगुणाचे निश्चिती. मधुकैट मर्दिती. हरीला निद्रा लागली होती तेव्हा योगमायेने श्रीकृष्ण भगवान महाविष्णूला जागृत केलं. ते जे ते देवीचं स्वरूप आहे तिला महाकाली असं म्हणतात. मधुकैटभाचा वध व्हावा म्हणून ब्रह्मदेवाने या महामायेची स्तुती केली आणि मग तिने भगवान विष्णूला बळ दिले. मधुकैटवनाशनार्थ दान सविता झाला कमलासन तिचे स्वरूप करतो. वर्णन ध्यान ऐके राजेंद्र. आता ही जी महाकाली आहे ती कशी आहे किंवा तिला 10 मुख आहेत, 10 हात आहेत, 10 पाय आहेत. अत्यंत मनोरस तिचं तेज आहे. तिचा रंग कृष्णवर्ण आहे. तिला 3 डोळे, 3 नेत्रांचे शोभे माळा. यास्तव दिसते सोज्वळा तैशी दंत दाडा सकळा. भयंकर रूप दिसे. रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसे श्रीची. दाही हस्तके आयुधाची पाके प्रभा पाके दशदिशा. खड्ग बाण गदा शोळ शंख चक्र भ्रुशुंडी केवळ. परिघ कार्मुक शिरकमळ गळत रुधिर धरी करी. तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया महाकाली दुरत्य आराधिता पूजितो तया वश्य करी चराचर. ही प्रत्यक्ष भगवान महाविष्णूची माया आहे. तिला जिंकता येणं कठीण आहे. दुरत्यया तिला जिंकता येणं कठीण. मग हे कुणाला वश होते? जो त्या देवीची पूजा करतो त्याला ती देवी वश होते, म्हणजे त्याच्यावर कृपा करते. आता त्या सर्व देव शरीरापासून जी का प्रकट झाली भवानी अमित प्रभा त्रिगुण रूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष. महिषासुराच्या वधासाठी सर्व देवांचं तेज एकवटलं आणि त्यातून जी निर्माण झाली तिला महालक्ष्मी असं म्हणते. महिषासुर मर्दनासाठी आता सर्व देव शरीरापासून जी का प्रकट झाली भवानी अमित प्रभा त्रिगुण रूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष. महिष मर्दिनी ती दान श्वेत असे तिचे आननात. जे भुजन नीलवर्ण श्वेत असताना मंडळ. हे महिषासुर मर्दिनी देवी. तिचं मुखकमल श्वेत आहे. भुजा नीलवर्ण आहे. स्तनमंडल श्वेत आहेत. तिचं जे रक्त मध्य शरीर जाण मधलं जे शरीर आहे ते रक्तवर्णाचं आहे. तिचे पाय जंघा हे सगळे रक्तवर्ण आहेत.
रक्त मध्य शरीर दान रक्तमय असते जे चरण जंघावरू रक्तवर्ण अत्यंत मत जेत अत्यंत चित्र जे जगन चित्र मागल्या अंबर भूषण अंगी शोभे चित्रान कांती रूप बांधे तिला 18 हात आहे 18 भुजा देवी प्रेम भावे ती पूजावी जी सहस्र बाहु भैरवी शोभते जगदंबा 18 हस्तकी दाणा विजय करतसे धारणा दक्षिणा राधाकारा पकर पासून प्रमे क्रमे करून सांगितले अक्षमाला कमल बाण खड्ग वज्र गदा धारण चक्र त्रिशूल परशुदान शंख घंटा पाश शक्ती दंड आणि चर्म चाप पानपात्र कमंडल उत्तम ही 18 आयुधे परम अलंकृत पूजती सर्व देवता मैदान ईशा महालक्ष्मी आपण भावे करी जो आराधना लोकस्वामी होय तो शक्ती दंड आणि चर्म चाप पानपात्र कमंडलोत्तम ते 18 आयुधे परम अलंकृत पूजती सर्व देवता मैदान ईशा महालक्ष्मी आपण भावे करी आराधना लोकस्वामी होय सर्व लोकांचा होय पती तो सर्व देवांचा हे प्रभुनिशिती दयाची आज्ञा वागवती इंद्रादी सर्व आता गौरी देहापासून जी का उत्पन्न झाली उत्पन्न ती सत्व गुणायक निधान महासरस्वती गौरीच्या देहापासून जी निर्माण झाली ती महासरस्वती आहे चंड मुंड वध आणि शुंभ निशुंभाचा वध करण्यासाठी ती निर्माण झालेली आहे जी शुंभ निशुंभाचा वध केलेला आहे जे शुंभातून निवारणे साक्षात वर्णिली भवानी जी 18 आयुधपाणी आयुधे तिची सांगतो बाण मुसल शूल चक्र शंख घंटा लांगल कारमुगा 18 आयुधे लेख धरती झाले राजेंद्र 8 हात आहेत ही भक्तीने आराधिता सर्वज्ञ देय सर्वज्ञत्व देत तुला शुंभांची म्हणता करते झाली जगदंबा नरेंद्र या प्रकारे करून मूर्तीचे दुर्मी केली वर्णना या देवीची उपासना पृथक पृथक श्रवण ही जी आहे अष्टभुजा देवी जिने शुंभ निशुंभाचा वध केला ती म्हणजे तुळजापूरवासिनी तिला राम वरदायिनी म्हणतात एकदा शंकर जप करत होते तेव्हा पार्वतीने शंकराला विचारलं तुम्ही कुणाचा जप करताय ते म्हणाले मी राम राम रामाचा जप करतो ते म्हणले तोच का राम ज्याच्या सीतेचं हरण रावणाने केलं आणि मग तो वेडा पेशा झाला म्हणाले हे सीते म्हणून कुठं झाडाला मिठा मारतोय कुठं दगडाला मिठा मारतोय तेव्हा शंकर म्हणाले पार्वती तो झाडाला मिठा का मारतो दगडाला मिठा का मारतो हे तुला कळणार नाही ते माझं आराध्य दैवत आहे त्या म्हणाली मी तुमच्या आराध्य दैवताला बोलवते असं म्हणून त्या जगदंबेने सीतेचं रूप घेतलं आकाशातनं सगळे देव पाहतात सीता रावणाच्या रावडीतनं सुटून कशी आली आणि लक्ष्मण पण म्हणतोय रामा पहा सीता आली ज्याच्यासाठी आपण एवढे शुभ करता झाडाला मिठा मारता दगडाला मिठा मारता ती तर समोर आपल्या उभे तेव्हा लक्ष्मणाला राम म्हणतात अरे लक्ष्मणा ही सीता नाही ही जगन्माता पार्वती आहे शंकराशी पण करून आम्हाला ठकवायला आली
आणि मग देव शंकराने त्या देवीची स्तुती केली आणि तिला सांगितलं की आईसाहेब, आपण काय इथे आला? शंकर तर आपल्याला सांगत होते जाऊ नका म्हणून. ते म्हणाले, माझ्या मनात शंका आली की तुम्ही एवढे आमचा पती ज्याचं स्मरण करतो तो किती अधिकारी असेल आणि तुम्ही ते इथं दगडाला मिठा मारता, झाडाला मिठा मारता. ते म्हणले ते रहस्य शंकराला माहिती. ते म्हणले शंकराला विचारतं, ते म्हणते रामाला माहिती आहे. रामाला विचारलं तर म्हणतो शंकराला माहिती आहे. तुम्ही सांगा म्हणले नेमकं काय आहे. मग सांगितलं रामचंद्राने, पहा म्हणाले, जे तुम्हाला दगड दिसत आहे, पर्वत दिसत आहे, हे झाडं दिसत आहे, हे प्रत्यक्ष ऋषी आहेत. राक्षसाच्या भयाने आपल्या चाललेल्या तपश्चर्येमध्ये काही विघ्न येऊ नयेत म्हणून कुणी दगडाची रूपं घेतली, कुणी झाडाची रूपं घेतलेली आहेत. ते माझ्या आगमनाची वाट पाहतायत. राम येणार, कारण रामजन्माच्या आधी वाल्मिकांनी रामायण लिहिलेले, त्यामुळे या मार्गाने राम जाणार हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून म्हणाले ते ऋषी आहे. पहा म्हणले माते, पाहिलं तर त्या ठिकाणी सगळे ऋषी मुनी बसले, त्यांचा उद्धार करत राम चाललेले. आपल्याला वाटतंय मिठ्या मारत चालले. आणि मग तिने सांगितलं जगदंबा मातेने की तू ज्या रावणाने तुझ्या पत्नीचं हरण केलंय त्या रावणाचा वध तुझ्या हातून होईल असा आशीर्वाद दिलाय जगदंबेने. त्याने विचारलं, तू काय, तू का आली, तू का आली. आणि मग ती रामवरदायिनी म्हणून तुळजापूरला जगन्माता उभी आहे. आपल्याला रामायणाला तर इथेच थांब, येणाऱ्या भक्तांनाही दर्शन दे, मला तू दर्शन दिले. जी शुंभासुर निभरणी साक्षात वर्णली भवानी, जी अष्टभुजा आयुधपाणी आयुधे तिची सांगतो. बाण मुसल शूल चक्र शंख घंटा लांगल कार्मुका अष्टास्तकी आयुधे देख धरती झाले राजेंद्रा. ही भक्तीने आराधिता सर्वज्ञत्व देते तत्वदा. शुंभ निशुंभाचे समर्था करते झाले जगदंबा. भक्तीने जर हिचं आराधन केलं तर ती आपल्याला सर्वज्ञ करते. म्हणजे भूत भविष्य वर्तमान, भूतकाळात काय काय कुठे कुठे घडलं, भविष्य काळात कुठे काय काय होणार आहे, आणि वर्तमानात काळात कुठे काय चाललंय हे सगळं ज्ञान त्याला होतं. सर्वज्ञ करते. त्याला माहित नाही असे जगात काही राहणार नाही, तिची कृपा झाली तर. ही भक्तीने आराधिता सर्वज्ञत्व देतसे तत्वदा. शुंभ निशुंभाचे समर्था करते झाली जगदंबा. नरेंद्र या प्रकारे कडून मूर्तीची दुर्वी केली वर्णना. या देवीची उपासना पृथक पृथक श्रवण करी. महालक्ष्मी अष्टादशभुजा जेव्हा तिची करावी पूजा, अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी. महालक्ष्मी 18 हाताची आहे, तिची पूजा करावी. सरस्वती 28 आहे, त्यामुळे तिची पूजा करावी. मध्यदेवीच्या उत्तर दक्षिणा अन्य दोघीची करावी पूजना. पृष्ठभागी त्रय मिटून पूजावे ते सांगतो. आता ज्या ठिकाणी लक्ष्मी ही तिघींची पूजा करावी लागते होता, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, ते आपण पेंडालमध्ये पाहतो तिन्ही असतो. तर ज्या ठिकाणी महालक्ष्मी मुख्य देवता आहे त्या ठिकाणी महालक्ष्मीची स्थापना मध्ये करायची. एका बाजूला सरस्वती आणि एका बाजूला महाकाली आहे. ज्या ठिकाणी महाकाली मुख्य देवता आहे त्या ठिकाणी महाकाली मध्ये असेल, एका बाजूला लक्ष्मी एका बाजूला सरस्वती असेल. आणि ज्या ठिकाणी सरस्वती ही मुख्य देवता असेल त्या ठिकाणी एका बाजूला लक्ष्मी आणि एका बाजूला महाकाली असतात. ते क्रमाक्रमाने कोणती देवता मुख्य आहे, त्याच्या डाव्या हाताला कोण आणि उजव्या हाताला कोण असं सांगितलं. महालक्ष्मी अष्टादशभुजा जेव्हा तिची करावी पूजा, अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी. मध्यदेवीच्या उत्तर दक्षिणान्य दोघींचे करावे पूजना. पृष्ठभागी त्रयींना पूजावे ते सांगतो. स्वरापत्नीचे चतुरांनामध्ये दयाचे करावे पूजना. गौरीचे पंचोदन दक्षिण भागी पूजावा. त्या देवीची तर पूजा करायचीच आहे.
पण ब्रह्मदेव आणि सरस्वतीचं पूजन आहे, गौरी आणि शंकराचं पूजन आहे, लक्ष्मी आणि नारायणाचं पूजन आहे. स्वरापत्नीचे चतुराननाचं यामध्ये तयाचे करावे पूजन. गौरीचे पंचवदन दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मी सहित नारायण तयाचे वाम भागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादश पूजा देवी महालक्ष्मी स्थापावी, तिच्या वामभागी पूजावी. महाकाली मुख्य महालक्ष्मीचे असेल तर महालक्ष्मीच्या डाव्या हाताला महाकालीची पूजा करावी, मूर्ती ठेवावी. दक्षिण भागी सरस्वती, तिच्या उजव्या हाताला सरस्वती असावी. दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नको, ते तुझं कारण आहे सांगतो. महाकाली दशभुजामध्ये स्थापावी. सुरेखा अष्टादशभुजा एखादी दक्षिण भागी स्थापावी. अष्टभाव सरस्वती वामभागी पूजावी निश्चिती. तैसे ठिकाण मृत्यूदे पुरी दक्षिणोत्तर क्रमाने व्हावे. सर्व अरिष्टांचे निरसन म्हणून काल मृत्यूचे पूजन. आणखी तिसरा प्रकार नाम सुजला काल आणि मृत्यूची पूजा केल्यास करायची. जेव्हा अष्टभुजा सरस्वतीची कुंभाची झाली मातेची पूजा करावी निश्चिती. ऐशी चिंती वाटेल तै तिशी मध्ये स्थापन. दक्षिणेस करावे लक्ष्मीपूजन. वामभागी काली पूर्ण पूजा विभक्ती नम्र होऊन. सरस्वती मध्ये असेल तर तिच्या उजव्या हाताला लक्ष्मी आणि डाव्या हाताला काली माता असावी. अग्रभागी देवी त्रयदान पृथ्वी मिथुन पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नवशक्ती पूजाव्या अथवा तिच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिते. सांगतो त्यांच्या नावापर्यंत नवदुर्गा जाणाव्या आणि नवदुर्गाची पूजा करावी. त्यांची नावं असे: शैल्यपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदजननी, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धार्थी नवरी. नवदुर्गा अनुक्रमे पूजा काळी पूजाव्या अथवा वैश्वानर पीठाचे काही नवशक्ती ते वर्णले पाहिजे. त्यांची नामे ऐकलं आहे त्या पीठदेवता जाणाव्या. जसे होम हवन करतो त्यावेळेला चौरंगावरती पीठदेवता स्थापन केलेल्या असतात. पीता श्वेता अरुणागाणा कृष्णा धुम्रा तीव्रा आपणा पुल्लिंगिनी रुचिरा पुन्हा ज्वालिनीचे नवी पैसे. पूजन्यानवशक्तीचे अवश्य आधी करावेसाठी रुद्रविनायक यांचे यागी देवाचे दक्षिणोत्तर पूजन करावे. रुद्राचं पूजन करावं, विनायकाचं पूजन करावं. असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान. नमोदेवी स्तोत्रेदान महालक्ष्मी ठेवावी. देवीची प्रार्थना करताना, महालक्ष्मीची प्रार्थना करताना नमो देवे महादेवे शिवाय प्रकृती नेता प्रणता या नावाने पूजा करावी. अवतारची पूजा जेव्हा करावी महाराजा संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सदा त्यांची म्हणावी. महालक्ष्मीची आराधना प्रेमभावे करावी पूजन. महालक्ष्मी तीच महाकाली जाण तीच महासरस्वती. आपण मनामध्ये ह्या देवी वेगवेगळ्या असं मानू नये. जी महालक्ष्मी आहे हीच महाकाली आहे, हीच महासरस्वती. मूळ माया एकेकाच्या तिचे जे तीन अवतार कार्या सगळे समग्र संशय नाही. हे नमस्कार. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती हे मूळ मायाने ते निर्माण केले, त्यांचेच अवतार येतात. जो महालक्ष्मीची पूजा करीतो या जगाचा प्रभू निर्धारी. या कारणास्तव पूजित तत्वे चंडिके ते सर्वधाम. चंडिकेची पूजा करावी. ती भक्तवत्सला जगन्माता तिची पूजा करावी. तर पुष्पधूपदीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावे भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती नैवेद्य तिच्या सुरामास रुधिरात बली करावा. समर्पित करू नये ब्राह्मणे अर्थात क्षत्रियाने करावा. यथाधिकारे बली करून मग देवीत करावे. नमन आचमने सुगंध चंदन क्रोधवर्तन अर्पावे. सकरपूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे. दान संधी अंतकरण वारंवार असावे. देवीच्या अग्रभागे अथवा वामभागे निरंतर छिन्न शीर्ष महिषासुर त्याची पूजा करावी. देवीच्या डाव्या हाताला किंवा देवीच्या समोर ज्याचं शिर कापलेलं आहे असा महिषासुर त्याची पूजा करावी. छिन्न शीर्ष महिषासुर त्याची पूजा करावी. देवीची जी साहित्य होते तयार ती प्राप्त असेल म्हणून जो देवभक्ती महिषासुर पूजावा. आपल्याला असं वाटतं या देवाच्या पूजेमध्ये राक्षसाची पूजा करताना
तर देवीने त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त करून दिली, म्हणजे देवाच्या पंक्तीत त्याला बसवलेलं आहे. म्हणून त्या महिषासुराची पूजा करायची. अशी सायुज्य मुक्ती कोणाला दिली आहे? तर ज्या वेळेला सनंदन सनत कुमार हे चौथं भगवान महाविष्णूच्या दर्शनाला गेले, तेव्हा त्या जय विजयाने त्यांना अडवलं. थांबा म्हणाले, तुम्ही आड्याची वर्दी देतो, मग तुम्ही या. ते म्हणाले आम्ही बालक आहेत, म्हणजे लहान त्यांची बाल स्वरूप ते आहे. म्हणाले लहान मुलाला आईकडे जायला वेळेचं बंधन नाही, कधी लहान मुलं आईजवळ जाऊ शकतं. तुम्ही आम्हाला अडवताय तर तुम्ही 3 जन्म राक्षस योनीमध्ये जन्मात असा शाप दिला. तेवढ्या भगवान महाविष्णू आले आणि सांगितलं की तू आता यांच्या बाजूने बोलत असशील तर तुला एक शाप देतो की तुला 10 अवतार घ्यावे लागतील. मग भगवंतांनी दशावतार घ्यायचे आणि ह्याला ती कोण आहे? जय आणि विजय ह्या दोघांना कुठला आहे तर 3 अवतार, 3 वेळा जन्माला येते राक्षस योनीमध्ये. पहिल्यांदा झाले ते हिरण्याक्ष हिरण्यकश्यप, नंतर झाले रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसऱ्या अवतारात शिशुपाल आणि वक्रंत असे ते झालेले. तेव्हा जेव्हा भगवंताने शिशुपाल ज्या वेळेला जन्माला आला होता तेव्हा त्याला मस्तकावरती एक डोळा होता, म्हणजे तिसरा डोळा, आणि 2 हातावरती आणखीन 2 हात होते, 4 हात होते. तेव्हा आकाशवाणी झाली की हे लहान मूल ज्याच्या मांडीवर ठेवा आणि त्याचा डोळा तिसरा जिरून जाईल आणि एक्स्ट्रा असलेले 2 हात करून पडते, त्याच्या हातून त्याचा वध होईल. आणि मग सगळं जो येईल त्याच्या मांडीवर मुलाला द्यावा, जो येईल त्याच्या मांडीवर मुलाला. मग कृष्णाच्या मांडीवर त्या शिशुपाला दिलं आणि त्यावर याचा जो डोळा जिरून गेला, दोन्ही हात गळून पडले. तेव्हा त्याच्या आईने सांगितलं, आत्याच होती कृष्णाची, आणि म्हणले तुझा आत्या भाऊ आहे, माझं लेकरू. ते म्हणजे बघ मी त्याची 100 अपराध क्षमा करेन, मग काही माझ्या हातात राहणार नाही. आता प्रत्येक आईला असं वाटतं आपलं पोरगं शहाणच आहे, कुणाला त्रास देणार नाही, म्हणजे माझं पोरगं आहे कशा त्रास देतो. बघ म्हणले त्यांनी नाही त्रास देता मी कशा मारणार आहे, मी तर तुला वचन देतो 100 अपराध क्षमा कर. आणि मग शिशुपालाचे 100 अपराध क्षमा केले भगवंताने. केव्हा राजसूय यज्ञ झाला आणि अग्रपूजेचा मान ज्यावेळेला कृष्णाला दिला त्यावेळेला शिशुपाल वाटतेच तसं बोलायला लागला. भगवंताने 1, 2, 3, 4 100 अपराध क्षमा केले. 100वा अपराध झाल्याबरोबर सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याच्या मुखातनं निघालेली ज्योत भगवंताच्या मुखामध्ये गेली. वक्रवंताचा तसा रोध केलाय, त्याच्या मुखातनं निघालेली ज्योत भगवंता, त्याला सायुज्य मुक्ती म्हणते. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत: सलोकता, स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे ज्या देवाची आपण उपासना करतो त्या देवाला जाणं. शंकराची उपासना केली आपण कैलास बरोबर, विष्णूची उपासना करू वैकुंठाला, म्हणजे सलोकता. समीपता म्हणजे त्याच्या जवळ आपल्याला वास मिळणं, काही पूजा म्हणा, हे म्हणा, काही मदत करणं म्हणा, त्याच्या जवळ राहण्याचं भाग्य मिळतं. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं स्वरूप. आपण जय विजय पाहतो ना, भगवंताला 4 हात आहेत, त्याने 4 हात, तेव्हा ते त्यांच्यासारखं स्वरूप त्यांना मिळून जातं भक्ताला, त्याला स्वरूप मुक्ती म्हटलंय. आणि सायुज्यता मुक्ती म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जाणं, त्याला स्वरूप. तर या ठिकाणी हा महिषासुराला सायुज्य मुक्ती दिलेली असल्यामुळे त्याची पूजा करावी. देवीची जी सायुज्य मुक्ती त्याची प्राप्त असे निश्चित, म्हणून तो देवपंक्ती महिषासुर पूजावा.
देवीच्या अग्रभागी जाणावा अथवा दक्षिण भागी आपण देवीचे प्रिय सिंहवान पूजा त्याची करावी. देवीच्या पुढे किंवा उजव्या बाजूला सिंहाची पूजा करावी. जो धर्मवंत जो मूर्तिवंत धर्म समग्र जेणे धरले चराचर घेऊन सिंहाचा अवतार सेवा करी जगदंबेची. जो मूर्तिवंत धर्म आहे त्यांनीच हा सिंहाचा अवतार घेतलेला आहे. देवीची पूजा सेवा करतो. जे जे काही करावे देवीचं व्हावे तेव्हा एकाग्र मानस देवीची पूजा करतात आपलं मन एकाग्र असावं. एकाग्र मानस मग कृपांजलीचा अवकाश होऊन स्तवन करावे. संस्कृत अथवा प्राकृत पठण करावी. तिने जितका असेल आपला हे तर जितके प्राकृत वाचावे. ज्याला जमेल त्यांनी संस्कृत वाचावं, ज्याला जमेल त्यांनी प्राकृत वाचावं, ज्याला नाही जमलं त्यांनी साध्या सोप्या भाषेत देवीची स्तुती करावी. प्राकृत ग्रंथ वाचला पाहिजे त्याची नेम काहीच नाही. एक पत्र आठवा सर्व वाचनाचे प्राकृत ग्रंथ वाचताना त्याला नियम काही नाही. पण संस्कृत ग्रंथ वाचायचं झाला तर कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे चरित्र कुठपर्यंत वाचायचं याचे नियम आहे. संस्कृत सप्तशतीचा अर्थ पुराणी सांगती अवकाश जितके कपडे वाचावे. म्हणून प्राकृत महात्म्य दान पाहिजे तितके करावे. पठण आपले संस्कृताचे असे कठीण येथे वर्णन केले तरी म्हणाले. संस्कृत वाचल्यानंतर जास्ती पुण्य आणि प्राकृत वाचल्यानंतर कमी पुण्य असं काही आहे तसं काही. उत्तम वस्त्रे देत नृपती. राजा भरजरी वस्त्र घालणार म्हणजे थंडीत वेगळी. राजाची वस्त्र थंडीत घालायची वस्त्र वेगळी आणि उन्हाळ्यात घालायची वस्त्र वेगळी आहे की नाही. उत्तम वस्त्रे देत नृपती. जी दुर्बळास प्राप्त न होती मग ते घोंगडीच पांघरते शीत उष्ण निवार आहे. मग ते घोंगडीच घेतात किंवा उन्हाळ्यात आणि थंडीत पण. उन्हाळ्यात खाली टाकून त्याच्यावर झोपतात आणि थंडीत अंगावर घेतात. एक सोन्याचं भांड आहे आणि एक स्टीलची बादली. विहिरीतलं पाणी सोन्याच्या भांड्यातनं उपसलं काय आणि स्टीलच्या बादलीने उपसलं काय फरक आहे का? त्या पाण्याचा गुणधर्म बदलतोय का? पाण्याचा गुणधर्म आहे तहान शांत करणे. सोन्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर तहानच शांत करेल आणि स्टीलच्या भांड्यातलं पाणी पिलं तरी तहानच शांत करेल. तसं संस्कृत वाचलं का आणि प्राकृत वाचलं दोन्हीचा अर्थ एकच आहे. ज्याला जमेल ते त्यांनी करावं. संस्कृत सप्तशती अर्थ पुराणी क्रांती यथार्थ तितकी पण काही म्हणून प्राकृत महात्म्य दान पाहिजे तितके करावे. पण आपण संस्कृताचे असे कठीण येथे वर्णन केले. संस्कृत महात्म्य करता पठणा आधी छंद ऋषी देवता ध्यान बीज शक्ती कामोचना केल्यावर संस्कृत ग्रंथ वाचायचा असला तर प्रत्येक मंत्राचे ऋषी वेगळे, प्रत्येकाचं ध्यान वेगळं आहे. म्हणून संस्कृत ग्रंथ वाचत नसेल तर आधी कोणत्या छंदामध्ये हा मंत्र आहे? अनुष्टुप छंद. हा त्या देवताची शक्ती कुठली कुठली आपण रामरक्षा म्हणताना म्हणतो का? अनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद हनुमान कीर्तन श्री रामचंद्र तीर्थे जपे विनियोग. तसं या प्रत्येक मंत्राचा छंद कुठला आहे, ऋषी कुठले, देवता कुठली आहे, त्याचं ध्यान काय आहे, त्या मंत्राचा बीज मंत्र कोणता आहे, त्या मंत्राला जो काही शाप मिळालेला आहे त्याचं शाप मोचन केल्याशिवाय तो मंत्र म्हणता येत नाही. म्हणून संस्कृत मंत्र म्हणताना हे सगळं अवधान सांभाळावं लागतं. संस्कृत महात्म्य करता पठण आधी छंद ऋषी देवता ध्यान बीज शक्ती शाप मोचन केल्यावर या सप्तशती स्तोत्राचं राण मेधा ऋषी असे आपण गायत्री आदी सप्तछंद पूर्ण तिन्ही देवता अनुक्रमे या सप्तशती स्तोत्राचा ऋषी कोण आहे?
तर मेधा ऋषी आहे. म्हणजे हे सप्तशती स्तोत्र कुणी सांगितलं? मेधा ऋषीने सांगितलं. लिहिलंय कुणी? मार्कंडेय. सांगितलंय कुणी? मेधा ऋषी. म्हणून याचा ऋषी कोण आहे? तर मेधा ऋषी. या सप्तशती स्तोत्राचा जाणा मेधा ऋषी असे आपण आता याच्यामध्ये जे मंत्र आहेत ते वेगवेगळ्या छंदामध्ये मंत्र आहेत. त्यात गायत्री आदी सप्तछंद आहेत. या मंत्रामध्ये 7 प्रकारचे छंद ऋषी. तिन्ही देवता अनुक्रमे प्रथम चरित्राचा जाण ब्रह्मा ऋषी असे आपण गायत्री छंद पूर्ण महाकाली देवता. प्रथम चरित्र आहे. पहिलं चरित्र म्हणजे मधुकैटभवध हे पहिलं चरित्र आहे. तर त्या चरित्राचं कोण आहे? ब्रह्मा हा ऋषी आहे. त्या मंत्राचा गायत्री छंद आहे. गायत्री छंद म्हणजे आपण गायत्री मंत्र म्हणतो तो ओम भूर्भुवः स्वहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य. मग त्याला त्या स्वरच म्हणावं लागतं. गायत्री छंद पुन्हा महाकाली देवता. त्याची मुख्य देवता कोण आहे? महाकाली देवता. त्याची शक्ती कोण आहे? नंदा ही शक्ती आहे. रक्तदंतिका बीज आहे. अग्नी हे तत्व आहे. सुतेज आहे. आणि महाकालीच्या प्रसन्नतेसाठी आम्ही हा मंत्र म्हणतोय. एवढं म्हणून मग तो मंत्र म्हणायचा. प्रथम चरित्राचा जाण ब्रह्मा ऋषी असे आपण गायत्रीचा छंद पुन्हा महाकाली देवता. नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्नितत्वदान सुतेज महाकाली कृष्ण जपविनियोग करावा. मध्यम चरित्राचा जाण विष्णू ऋषी असे आपण उष्णेगण आम्ही छंद पुन्हा महालक्ष्मी देवता. मध्यम चरित्र आहे. या मध्यम चरित्रामध्ये महिषासुरवर चंडमुंडवर. मग याची मुख्य विष्णू हा ऋषी आहे. उष्णिक छंद आहे. महालक्ष्मी देवता आहे. शाकंभरी शक्ती आहे. दुर्गा हे बीज आहे. वायू हे तत्व आहे. त्याचं तत्व आहे सुतेज आहे. महालक्ष्मीच्या साठी तिच्या कृपेसाठी हा मंत्र म्हणायचा आहे. महालक्ष्मी सहज जपविनियोग करावा. आणि त्या चरित्राचा जाण ऋषी रुद्र ऋषी अर्पण असे आपण मला शेवटचा जो आहे म्हणजे सरस्वतीने ज्याचा वध केला तो शुंभ निशुंभ. ते जे तिसरं चरित्र आहे त्या तिसऱ्या चरित्राचा ऋषी कोण आहे? रुद्र ऋषी. ही अनुष्टुप हा छंद आहे. अनुष्टुप छंद हा महासरस्वती देवता. हे अनुष्टुप छंद ओळखण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो. रामरक्षा ही अनुष्टुप छंदामध्ये आहे. अनुष्टुप छंद आहे रामरक्षेचा. त्यात अनुष्टुप छंदामध्ये हे शेवटचं चरित्र आहे. महासरस्वती देवता भीमाशक्ती ब्राह्मणी बीज सूर्य तत्वाचे सुतेज महासरस्वती कृष्ण जपविनियोग करावा. ऐसे छंद ऋषी उच्चारून कवच अर्गला केलं जपून सरहस्य करावे पठना नाही तरी व्यर्थ असे. मग आधी त्या कवच स्तोत्र वाचलं पाहिजे. मग अर्गला वाचलं पाहिजे. मग केलं स्तोत्र वाचलं पाहिजे. रहस्य स्तोत्र वाचलं पाहिजे. नाहीतर सगळं व्यर्थ होतं. कोणी ऐसे शब्द जाण अर्गला केलं कवच म्हणून मग रहस्य करते पठणाचे असंही प्रमाण असे की कोणी आधी अर्गला वाचतं कोणी नंतर आधी अर्गला केलं कवच असं वाचतं. त्याला प्रमाण आहे. अक्षर रेफ विसर्ग तुझा तात्काळ विनवायचं तुला शाप विमोचना वाचून आता मला नाही. आपण म्हणत असताना एखादा अक्षर गाळलं जातं किंवा जास्ती म्हटलं जातं. समर्थाने सांगितले अक्षरे गाळून वाची काजो घाली पदरची. अक्षर गाळूनही वाचता उपयोग नाही आणि पदरचे घालून चालणार नाही. अक्षरे गाळून वाची काजो घाली पदरची. त्याला मूर्ख म्हटलं जायचं म्हणतात. म्हणून प्रत्येक अक्षराकडे म्हणजे पहिला उकार दुसरा उकार पहिली मात्रा दुसरी पहिली वेलांटी दुसरी वेलांटी हे सगळं प्रत्येक अक्षरना अक्षर त्याच्यावर लक्ष ठेवून म्हणावं लागतं. अक्षर रेफ विसर्ग तुझा तात्काळ विघ्न होईल तुझा. ते चुकलं तर तात्काळ विघ्न होतं. म्हणून ते चुकता उपयोग नाही. म्हणून जाणकार लागतात. अक्षर रेफ विसर्ग तुझा तात्काळ विघ्न व्हायचं तुझा शाप मोचना वाचून पाहता फल नाही कदापि शाप मोचन म्हणावं लागतं. आणि एक असे अटकात हे सांगतो तुझं मी पाठ संपुटीत करायचा तो संस्कृताचा करावा. पाठ संपुटीत असतो.
संपुटी म्हणजे पुढे आणि मागे, संपुष्ट असं म्हणतात. म्हणजे आपला स्टीलचा डबा असतो का नाही, खाली एक फूट आहे आणि वरती एक फूट आहे, त्याला संपुष्ट म्हटलंय. तसं तांब्याचं भांड असतं, खाली तांब्याचं भांड आहे आणि वरती झाकण आहे, त्याला संपुष्ट म्हटलंय. त्याच्यामध्ये देव ठेवलेले असतात, त्यामुळे संपुष्टात ते देव असं म्हणतो. म्हणजे कधी आपण प्रवासाला जातो तर त्या संपुष्टात देव घालून घेऊन जातात. मग तो मंत्र म्हणायचा असेल संपुष्टातला, म्हणजे आधी एक मंत्र म्हणणार, मध्ये तुम्हाला जो पाहिजे तो. म्हणजे समजा आपल्याला उत्तम स्त्री मिळावी असं वाटत असेल, म्हणजे पुण्याला जो मुलगा लग्नाला उभा आहे आणि त्याला वाटतं मला मनासारखी बायको मिळावी, मग त्याच्यासाठी तो मंत्र आहे, पत्नी मनोरमा दे मनोवृत्तानुसारिणी. मला ह्या संसार सागरातनं चालून देणारी आणि माझ्या मनासारखं वागणारी अशी पत्नी दे. मग त्याला संपुष्ट आधी एक मंत्र म्हणायचा, मग पुन्हा हा मंत्र म्हणायचा, पुढे त्याच्या पुढे एक मंत्र म्हणायचा, त्याला संपुष्ट म्हणतात. संपुटीत म्हणजे जाण, जो का मंत्र असेल 99 अक्षरे पूर्ण मूळ मंत्र जाणावा. या मंत्राचीने असं एकादशी असते, सम्यक ऋषी चंद्रदेवता ध्यानादी अनुक्रमे करावे. 99 मंत्राचा जप जाण, पाठापूर्वी शत करून पाठांते शत जाण जप करावा. मंत्राचा 99 मंत्र म्हणावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे हा मंत्र म्हणावा. तरी चंडी पाठाचे बळ प्राप्त होतं, शीघ्र केवळ नाहीतरी व्यर्थ सकळ अनुष्ठान पाठाचे यथाविधी ग्रंथपूजन अभ्यंते करावे. संपूर्ण प्रणव लावला चंडी पाठ करावा. पुष्कलीना रात्री सुप्त दान पाठारंभी करावे. पठाणा पाठांती देवी सुप्त पूर्ण पठण निवेदन करावे. देवी कारणे जपन वेदना सुरभ्यादेव अर्थमुद्रा रचना अथवा रात्री सुप्त देवी सुप्त दान पाठानुक्रमे करावे. रात्री सुप्त म्हणावं, देवी सुप्त म्हणावं, स्त्री सुप्त म्हणावं. आपण केलेला जप देवाला अर्पण करावं. सुरभिज्ञान शोभयोनी कुर्म पंकज लिंग निराणी या समुद्रा दक्षिणे जपांती दाखवाया. एक चरित्र करणे पठण मध्यम वाचावे. संपूर्ण मध्यम चरित्राचा जाण अर्धपाठ करू नये. मधलं जे चरित्र आहे ते संपूर्ण वाचावं, अर्धा पाठ करू नये. म्हणून अर्धपाठ केला असता विघ्नवत हे मध्यम चरित्र वाचता. 3 अध्याय दिवे म्हणजे मध्यम चरित्रात 3 अध्याय. ते अध्याय सुरुवात केला की 3ही अध्याय पूर्ण केल्यानंतरच थांबायचं. मध्यम चरित्राचा 3 अध्याय दिवे प्रथम चरित्राचा पाठ एकटी करू नये. स्पष्ट 3 वाचावी. एक अथवा 2 वाचावी. दैसाचे अंत्य चरित्राला वाट एकटी करू नये. स्पष्ट वाचावी. 3 पाठ एक अथवा 2 वाचावी. कोणत्याही चरित्राला पाठ नसावा. अर्थसाचा ऐसा प्रकार संस्कृता प्राकृत. पण हे सगळं नियम कोणासाठी? संस्कृत पठण करणाऱ्यांसाठी. आपण वाचतोय प्राकृताला कोणताही नियम लागू नाही. मग अर्धा अध्याय वाचा, थोडं वाचा, 10वा वाचा, पुन्हा वेळ झाली की पुन्हा जवळ मिळायची वाचा. असो या महात्म्य स्तवन करू नये. करावी प्रदक्षिणा साष्टांग करून या मस्तकांजली धरावा. जगदंबे क्षमस्व. देवीचे करावे क्षमावाहना. वारंवार निरालस्य होणं. प्रार्थना ते प्रार्थावी जगदंबा. आणि एवढी सगळी पूजा झाल्यानंतर देवीची प्रार्थना करावी की देवी याच्यामध्ये काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा. प्रत्येक श्लोकी करावे हवन ऐसे आहे वर्णन. या सप्तशतीचा जाण हवन प्रकार सांगतो. 700 श्लोक आहे. 700 श्लोकाचा हवन आहे. पुन्हा उवाच आणि असे जे मध्ये शब्द आहेत त्यालाही प्रत्येकाला आहुती आहे. डामराने तंत्रसार ग्रंथी मंडन मला मंत्र पद्धती भैरवाचे सर्व तंत्राचे युक्ती पाहून येते सांगितलं. या सप्तशतीचा 7 अनुष्ठानाचे प्रकार वर्णिले असते. एक नवरात्र विधानदान, दुसरी नित्यचंडी विधान, तिसरी नवदुर्गा अनुष्ठान, 4वी 5वी नवचंडिका ती जाण, 6वी शतचंडी आपण सहस्रचंडी, 7वी पुन्हा 7 प्रकार करणारे. एक पाठ करणार म्हणजे सप्तशतीचा एक पाठ, नाही तर 9 दिवसात 9 पाठ. मग असे प्रमाणे एक पद्धत वाढत जाते. सहस्रचंडीपर्यंत पुढे वाढते.
सहस्र चंडी प्रकारे करून 9 लक्ष कोटी चंडी करावी पूर्ण आता या सातांच्या अनुप्रवेश सांगतो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रमध्ये पर्यंत दान उपवास नंतर करून उपवासाचे उत्तम फळ नसताचे मध्यम उद्या घ्यावं 6:05 कमी नाही उद्या घ्यावंच लागणार आहे. उद्याचा 1 तास देतात एक ना याची गणित भरपूर आहे. उद्या होईल 15 आणि 16. हां ते उद्या पूर्ण होतं. 4 ते 5:30 होतो. उद्याची कथा 4 ते 5:15 म्हणजे 5:30ला ते प्रवचनाला जायचं. उद्याची कथा 4 ते 5:15 होईल. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जगदम्बा माता की जय. वीरा माता की जय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डा विजय. काका उद्या कर्म पूर्ण होईल. उद्या 4 ते 5:15